नमस्कार मंडळी, तुम्ही पाहताय क्राईम स्टोरी टेलर 1 मराठी यूट्यूब चॅनल। आज मी घेऊन आली आहे एक अशी थरारक आणि हृदय पिळवून टाकणारी घटना जी ऐकून अंगावर काटा येईल। शांत साध्या गावात घडलेली ही घटना आजही अनेक प्रश्न अनुत्तरित ठेवून गेली आहे। जालना तालुक्यातील सिरसवाडी गाव एक शांत शेतीप्रधान गाव, दिवसभर कष्ट करून रात्री निवांत झोपणारे लोक। पण त्या रात्री मात्र या शांततेला काळोखाने गिळून टाकलं। शुक्रवारी रात्री सुमारे 11 ते 11:30च्या सुमारास 25 वर्षाचा निखिल वाघमारे दिवसभर शेतीचं काम करून थकलेला आपल्या शेतातील घरासमोरच अंगणात झोपायला गेला। साधं आयुष्य, मोठी स्वप्न आणि कुणाशीही वाद नसलेला एक साधा तरुण। रात्र हळूहळू गडद होत गेली, सगळं गाव झोपेत गडलेलं। पण मध्यरात्रीच्या सुमारास अंधाराच्या कुशीत काही अज्ञात सावल्या दबात धरून बसल्या होत्या। अचानक त्या सावल्यांनी निखिलवर हल्ला चढवला। धारदार शस्त्रांनी केलेले वार। निखिलला स्वतःचा बचाव करण्यासाठी सुद्धा संधी मिळाली नाही। रक्ताने अंगण लाल झालं आणि काही क्षणातच सगळं शांत झालं। हल्लेखोर मात्र अंधाराचा फायदा घेत पळून गेले आणि मागे राहिला तो फक्त रक्तबंबाळ निखिल। काही वेळानंतर घरच्यांना आणि शेजारच्यांना काहीतरी अनर्थ झाल्याची चाहूल लागली। ते धावत बाहेर आले आणि समोरचं दृश्य पाहून सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकली। निखिल गंभीर जखमी अवस्थेत पडलेला होता। तात्काळ त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यात आले, पण डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्याला मृत घोषित केलं। एक तरुण ज्याचं आयुष्य नुकतंच सुरू झालं होतं ते अशा निर्दयी पद्धतीने संपवलं गेलं। घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संतोष साबळे आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले। पंचनामा करण्यात आला आणि तपासाला सुरुवात झाली। या हत्येमागचं कारण काय? वैयक्तिक वैर की अजून काही मोठं रहस्य? गावात मात्र भीतीचं वातावरण पसरलं। लोकांच्या मनात एकच प्रश्न, पुढचा नंबर कोणाचा? पोलिसांनी तपासाची चक्र वेगाने फिरवली। सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत। संशयितांची चौकशी सुरू आहे आणि एक संशयित इसम पोलिसांच्या ताब्यात असल्याची माहिती समोर येत आहे। पण अजूनही या हत्येमागचं खरं कारण गूढच आहे। सिरसवाडी गावात आज शोककळा पसरली आहे। एक घर उद्ध्वस्त झालं, आई वडिलांच्या डोळ्यात अश्रू आणि गावकऱ्यांच्या मनात भीती। काय खरंच निखिलचा कुणाशी वैर होतं की तो एखाद्या मोठ्या कटाचा बळी ठरला? या प्रश्नांची उत्तरं अजूनही अंधारात आहेत। पोलिसांचा तपास सुरू आहे आणि सगळ्यांची नजर आहे त्या एका क्षणावर, जेव्हा या हत्येचं खरं सत्य समोर येईल। तोपर्यंत सावध रहा, सुरक्षित रहा, कारण कधी, कुठे आणि कसं संकट तुमच्या समोर येईल हे कुणालाच माहीत नाही। जर तुम्हाला अशा सत्य गुन्हेगारी कथा ऐकायला आवडत असतील तर क्राईम स्टोरी टेलर 1 या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमची प्रतिक्रिया कमेंटद्वारे जरूर कळवा। पुढच्या भागात पुन्हा भेटूया एका नव्या आणि थरारक सत्यकथेसह। तोपर्यंत धन्यवाद।